मीरा भाईंदरचे लोक कधीच नाही सुधारणार। बघा आता सर्वात पहिली गोष्ट, इकडच्या स्थानिक आमदारांनी एवढे आतोनात प्रयत्न करून तुम्हाला मेट्रो दिली। मीरा भाईंदरकरांचं बोलणं असं आहे की मेट्रो दिली तर आम्हाला मेट्रोमधून बाहेर पडायला गर्दी होते, तर आम्हाला सीडी पण पाहिजे। आता याचं कारण जाणून घ्या। कसं आहे माहिती आहे का, ही जी जागा आहे ती एका आपल्या मीरा भाईंदरच्या आमदाराच्या नावावरती आहे। त्यांनी आतोनात मेहनत करून कष्ट करून एकतर मीरा भाईंदरमध्ये फक्त 30% जागा कमवले, असं मी नाही बोलत आहे, असे परिवहन मंत्री बोलतात आहे। 30% जागा तरी मेहता साहेबांच्या मालकीची 30%। त्यांनी काय डिमांड केले की ह्या जागेचा जो मार्केट रेट आहे तो नगरपालिकेने आम्हाला द्यावा, पण नगरपालिका आधीच कर्जात आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर एवढं त्यांना मार्केट रेटनी द्यायचं असेल तर त्यांनी आधीच दिलं असतं। तरी चुकी आहे ना डायरेक्ट इनडायरेक्ट आहे मीरा भाईंदरच्या लोकांची, कारण की ते वेळेवर टॅक्स भरत नाही। तुम्ही जर वेळेवर टॅक्स भरला असता ना तर आज ही वेळ नसती आली की मीरा भाईंदर महानगरपालिका कर्जात गेली असती। बघा मीरा भाईंदरकर, किती जरी काय जरी झालं तरी मेहनतीची कमाई आहे। तुम्हीच उत्तर द्या की तुम्ही तुमच्या मेहनतीचा कमाईचा 0.01% हिस्सा तरी मार्केट रेटला तोडून देताल का? मग आमदारांनी काय चुकीचं केलं? जो मार्केट रेट आहे तोच मागितला आहे, तो नगरपालिकेने लवकरच दिला आहे, म्हणजे दिला आहे। त्याच्या व्यतिरिक्त इथे काम पण चालू झालं आहे। लवकरच तुम्हाला ह्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध होतील